जय शिवराय मित्रांनो, शौर्यगाथा चॅनलवर आपण शिवाजी सावंत यांची छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित छावा कादंबरीचे वाचन करत आहोत। मागील व्हिडिओमध्ये आपण बघितले की मिर्झा राजा जयसिंग हा स्वराज्यावर चालून आलेला आहे, तसेच शंभूराजे हे गोमाजी काकांसोबत तलवारबाजीचे डावपेच शिकत आहे। यापुढील भागात आपण बघूया। सावध पाय टाकीत गतका झुलवीत शंभूराजे गोमाजींना डावी उजवी हुल देऊ लागले। समोरून त्यांच्यावर वार टाकणे अवघड आहे हे त्यांनी हेरले। ढिल्या अंगाने शंभूराजे क्षणभर डुलले आणि जय भवानी अशी बेभान किलकारी भरून ते डोळ्यांचे पाते लावण्याच्या आत दोन छलांगीतच गोमाजी बाबांच्या थेट पाठीवर गेले। ओठ दातांखाली दाबून धरून त्यांनी गोमाजींच्या उघड्या पिंढरीवर गतक्याचा जोरदार वार उतरविला। एक झरझरती कळ उठली, गोमाजींच्या पिंढरीकडून सरकन माथ्याकडे सरकली आणि ओठांतून मात्र नकळत शब्द बाहेर पडले, भले। गोमाजींच्या पिंढरीतून कळ उठली होती आणि डोळ्यात आनंदाचे अश्रू जमा झाले होते। गदगा खाली टाकून ते बाळराजांच्या जवळ आले। कलकलत्या डोळ्यांनी त्यांच्याकडे बघून त्यांचे खांदे मायेने थुपटीत म्हणाले, आमची ही हाडं पार म्हातारी झाली बाळधनी, पर लय वार झेलल्यात आम्ही, चिवट झाल्यात आमची चमडी, तुटता तुटायची नाही। तुमचं 10 वार अंगावर पडलं तर 10 दागिनं चढलं अंगावर बाळराज। गोमाजी भरल्या नजरेने आपल्या धाकट्या राजांकडेच बघत होते। गोमाजी बाबा एकाएकी मैदानाच्या दरवाजाच्या रोखाने साद घालत आली। गड्यांचा अंतोजी धापावत येत होता। गोमाजींच्या मनात पाल चुकचुकली, काळजात मासळी सरकली। अंतोजीची सादर कात्री होती। ऊर खालीवर होणाऱ्या समोर उभ्या राहिलेल्या अंतोजीला त्यांनी हटकले। काय झालं र अंता? मासाहेबासनी बाळराजासनी घेऊन यायला धाडलं। आपलं पंत काका गेलं। कोण? म्हणून टाळा वाजताना गोमाजी बाबांच्या गलमिशा थरारल्या। ते अंतोजींकडे डोळे फाडून बघतच राहिले। डंबीर काका, अंतोजी खालच्या मानेने पडल्या आवाजात म्हणाला। अंतोजीने आणलेली खबर ऐकताना शंभूराजे फरी गतक्याचे घाई छूटचे हात पार विसरून गेले। त्यांच्या हातातील गतका केव्हा घरंगळून पडला ते त्यांनाच कळाले नाही। त्यांच्या भाऊक डोळ्यांसमोर महाबळेश्वराच्या माथ्यावरचा तुलेचा सज्जा उभा ठाकला होता। अंग थोर रुपेरी पारड्यात बसलेले थरथरत्या मानेचे सोनोपंत डंबीर त्यांना दिसत होते। दुसऱ्या पारड्यात झुकते झालेले आबासाहेब खणखणत्या सोनमोहरा ओंजळींनी सोडताना त्यांना दिसू लागले। पंत काका बसलेले पारडे फरसबंदी सोडून आस्ते आस्ते वर उठताना दिसू लागले। गोमाजी बाबांचे बोल शंभूराजांना पारड्यात बसलेल्या डंबीर काकांच्या तोंडातून बाहेर पडल्यासारखा भास होत होता। आमची ही हाडं पार म्हातारी झाली, पर लय वार झेललेत आम्ही। राजे बसनूर स्वारीवर गेलेल्या 1 महिना लोटला। होळी पुनवेचा दिवस राजगडावर उजडला। गडावरच्या मानकरी मावळ्यांनी कानंद खोरीत शोधत तपास घेऊन ऐनाची सरळसोट चोखोट होळी तोडून ती वाजत गाजत गडावर आणली। होळी चौकात आंबवतीने नटलेली होळी खडी ठाकली। पुनवेचा थाळ्या एवढा चंद्र 12 मावळाचे कातळकडे पार करून उगवती बाहेर आला। झोपडा खोपडात पोळी नि कटाच्या आमटीवर ताव मारलेले मावळे मस्तकावर कंगणीदार लाल पिवळ्या पगड्या चढवून होळी चौकात जमाव धरू लागले। चौकात होळीचा लाकडी हुडवा रचण्यात आला होता। खाशा स्वारींसाठी बैठकीचा चौथरा सिद्ध ठेवला होता। लोखंडी धावकड्यांना थरारून टाकीत रणहलग्यांची कातडी तडतडू लागली। ती रोमांचक तडतड गडावरून उतरून कानंद खोऱ्यात पसरून घुमू लागली। गडमाथ्यावर चांदण्यांच्या दाट चंद्ररसांचे पाट वाहू लागले। अंगी निळाशार जामा घेतलेले, मस्तकी केशरी टोप चढविलेले शंभूराजे कमरेला आवळलेल्या जामदाडीच्या मुठीवर डाव्या हाताचा तळवा रुतवीत जिजाऊ साहेबांच्या खासे महलात आले।
होळी चौकातून वर्दी आली होती. खाशा स्वारींनी चूड दिल्याशिवाय होळी पेटती होणार नाही. होळीचे खेळे खोळंबले होते. जिजाबाईंच्या पायांना हात लावण्यासाठी शंभूराजे झुकते झाले. त्यांना उठते करीत जिजाबाई म्हणाल्या, बाळराजे जा, हुडव्याला चूड देऊन या. होळकरी खोळंबलेत. मासाहेब शंभूराजे काहीतरी बोलणार होते, पण संकोचले. शब्द ओठातच ठेवून थांबले. काय झालं? जिजाबाईंनी मायेने त्यांना विचारले. शंभूराजे गप्पच होते. बोला, मनी असलेलं साफ करावं, जिजाऊंनी धीर दिला. जिजाबाईंच्याकडे आदराने बघत शंभूराजे म्हणाले, तुम्ही याल आमच्या संगती? होळीचा हुडवा पेटतो. जळत्या हुडव्यातून खेळे नारळ बाहेर काढताना खूप मजा येते. याल? ते ऐकताना जिजाबाईंचा ऊर भरून आला. मनात विचारांची कारंजी उसळली. आम्हाला कधी कोणी बरोबर या असा आग्रह केला नाही. आम्ही जातो म्हणून ठरविलेल्या वाटेने आम्हास जाता आलं नाही. जिजाबाईंनी गप्प निसूर बघून शंभूराजे वरमले. चुकलं आमचं, म्हणत झुकता मुजरा करत करत मागल्या पावली 5 कदम मागे हटू लागले. जिजाबाई म्हणाल्या, थांबा, आम्ही येतो आहोत. आणि ते ऐकत असताना शंभूराजांच्या डोळ्यात पुनवेचे दहीदाट चांदणे उतरले. अंगाभोवती शालनामा लपेटून घेतलेल्या मासाहेब बरोबर शंभूराजांना घेऊन होळी चौकीकडे चालल्या. प्रतापगडाची जगदंबाच आपल्या बालभूत्याला घेऊन चालावे तसे ते दृश्य दिसत होते. एक जाणता श्रीवसा आपल्या नेणत्या बाळवशाला घेऊन चालला होता. खाशा आऊसाहेबांची स्वारी बाळराजांच्या सह होळीचा मान राखण्यासाठी येते आहे, ही खबर वाऱ्यासारखी होळी चौकात पोहोचली होती. हरकून गेलेल्या मावळ्यांच्या जमावात चैतन्याचे कसे उधाण उठले. रणहलग्यांनी टिपेच्या सुरांची तडतड घुमायला सुरुवात केली. निळो सोनदेव, प्रतापराव सिलिमकर, झुंजारराव मरळ, गोमाजी बाबा, सिद्धोजी थोपटे, अंतोजी आणि रायाजी अशा सरंजामात जिजाऊ आणि शंभूराजे होळी चौकात आले. मावळ्यांचा चंदेरी कालवा थांबला. रणहलग्यांच्या टिपऱ्यांची तडतड निसूर झाली. आभाळातून झिरपणारे चांदणेही खिणभर स्थिरावले. शंभूराजांच्या सह जिजाऊ चौथऱ्याच्या खाशा बैठकीवर सुखावल्या. चौकातल्या हुडव्याचा मानकरी हाती पेटता चूड घेऊन मुजरा करीत मासाहेबांच्या सामने आला. आदबीने म्हणाला, होळीचा मानाचा चूड धाकल्या राजांनी हुडव्याला द्यायला पाहिजे मासाब. जिजाऊंनी मान वळती करून शंभूराजांच्याकडे बघितले. शंभूराजे बैठकीवरून उठले. मासाहेबांच्या पायांना हात लावून ते चौकातल्या हुडव्याजवळ आले. मानकऱ्यांनी आपल्या हातातील चूड त्यांच्या हाती दिली. आपली नजर शंभूराजांनी हातातील चुडीच्या उसळत्या ज्वालेवर क्षणभर रोखली. चूड अधिकच पेटून उठली. जय भवानी गरजत शंभूराजांनी होळीच्या लाकडी हुडव्याला चूड दिली. आगीचे पाखरे आभाळाच्या रोखाने झेपावू लागले. हुडवा धडधडू लागला. तोंडाच्या हलग्यांवर पालथ्या मनगटांच्या टिपऱ्या पडून घुमल्या. होळीने सूर धरला. शंभूराजे बैठकीच्या चौथऱ्यावर येऊन बसले. नारळाची फळे पेटत्या हुडव्यात धडाधड फेकली जाऊ लागली. ती बाहेर काढण्यासाठी आगवेड्या धाडसी मावळ्यांनी हुडव्याभोवती रिंगण धरले. एक एक निधडा एक हात बेधडक रसरसत्या निखाऱ्यात घुसू लागला. होरपळून मागे हटू लागला. रोखल्या नजरेने जिजाबाई हुडव्याच्या चटचटत्या लाल पिवळ्या ज्वाळांकडे बघत होत्या. त्यांच्या मनात शिवाजी राजांचे विचार रिंगण धरून फिरत होते. कुठं असतील राजे? काय करत असतील? मासाहेब शंभूराजांच्या आवाजाने त्या भानावर आल्या. काय बाळराजे? अशाच एका होळी सणाला आम्ही आबासाहेबांना विचारलं होतं. काय आबा, तुम्ही काढेल काय हुडव्यातील नारळ बाहेर म्हणून? मग काय म्हणाले ते? जिजाबाईंनी उत्सुकतेने विचारले. म्हणाले, कोशिश करू, शंभूराजांनी उत्तर दिले. ते ऐकताना डोकीवरचा पदरकाठ ठीक करत जिजाबाईंनी एक लांब निश्वास सोडला. बाळराजांच्याकडे बघत त्या म्हणाल्या, शंभू बाळ, प्रसंग ठाकलास तर तुम्हासही आणि आम्हासही ती कोशिश करणे पडेल. होळी पुनरावत चांदणे पेरत गडावर चढत होती. मावळे निखाऱ्यातील नारळ फळे हुडव्यात हात घालून बाहेर काढीत होती. होळीच्या मानाची सोनकडी शंभूराजे मासाहेबांच्या साक्षीने मानकऱ्यांना बहाल करीत होते. त्यांना किंवा जिजाऊ साहेबांना काहीच कल्पना नव्हती की बसनूर लुटून
गोकर्ण महाबळेश्वर शिवलिंगाचे दर्शन घेऊन नेमके आजच राजे कारवार बंदरावर उतरले असतील. कारवारात टोपीकर इंग्रजांच्या वखारी लुटण्याचा राजांचा मनसुबा होता. पण शेर खान आणि आदिलशाही सरदार फौजेनिशी होळीच्याच दिवशी कारवारात घुसला होता. त्याने 5,000 होणांची खंडणी राजांना देऊन कारवार वाचविले होते. त्यांच्याकडून आलेले खंडणीचे 5,000 होण थैलीबंद करून कारवार सोडताना राजे सरलष्कर नेताजींना म्हणाले, आज शेरखानाने आमच्या होळीची शिकार घालविली. आज आपण इथेच थांबूया. आज आपण बघितले की गडावर पुनवेच्या होळीचे तसेच आऊसाहेब आणि शंभूराजे यांच्यातील संवादाचे सुंदर वर्णन येथे केलेले आहे. आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि शौर्यगाथा या चॅनलला सबस्क्राईब करा. मागील व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तेथे जाऊन तो व्हिडिओ पूर्ण बघा. जय शिवराय, जय शंभूराजे.